नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MCQ पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण 500 MCQ प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपणास सादर करत आहे। चला तर मग सुरू करूया। MCQ पोलीस भरती राज्यघटना। खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना। राज्यसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते? 250। मुंबई उच्च न्यायालयाची किती ठिकाणी खंडपीठे आहेत? 3। भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमान्वये स्पष्ट करण्यात आले आहेत? 12 ते 35। भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार किती वर्षे वयाखालील बालकास कारखाने अथवा खाणीत काम करण्यास प्रतिबंध केलेला आहे? 14। भारताचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी। राष्ट्रपतींना महाभियोगाद्वारे पदच्युत करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? संसद। यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते? राष्ट्रपती। परमानंद कटाराविरुद्ध युनियन ऑफ इंडिया ही केस खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? दुखापत झालेल्या व्यक्तीला तात्काळ आपत्कालीन वैद्यकीय मदत। राज्यसभा व लोकसभा यांची संयुक्त बैठक बोलाविण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती। लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा। लोकपाल ही संकल्पना या देशाकडून घेण्यात आली आहे? स्वीडन। भारतीय सेनेच्या तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? राष्ट्रपती। खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद अस्तित्वात नाही? राजस्थान। खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री होते? वसंतराव नाईक। भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा। लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते। भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे? राष्ट्रीय आणीबाणी। जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे? भारत। NSG म्हणजे काय? नॅशनल सिक्युरिटी गार्ड। महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? नागपूर। निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती। सध्याची लोकसभा कितवी आहे? 17वी। रीट ऑफ मॅन्डमस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे? घटनात्मक दाद मागण्याचा हक्क। राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? डॉ. राधाकृष्णन। भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले? 26 नोव्हेंबर 1949। खुनाचा गुन्हा केल्यास कोणते कलम लावले जाते? भारतीय दंडविधान संहिता 302। खालीलपैकी कोणती घटनात्मक संस्था नाही?
नॅशनल ॲडवायझरी कौन्सिल, रीट ऑफ हिबियस कॉर्पस व रीट ऑफ मेंडामस हे कोणत्या मूलभूत हक्काशी संबंधित आहे? यापैकी नाही. लोक न्यायालयाला काय म्हणतात? लोक अदालत. भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? 13 डिसेंबर 2001. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता या विषयांची एकूण 50,000 प्लस बिग MCQ प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल. धन्यवाद.